श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो। मैत्रिणींनो, आज आपण 13 मार्च होळीच्या दिवशी या 3 राशींना लॉटरी लागणार आहे। पैसे मोजायला नोकर ठेवावे लागतील अशी काहीशी त्यांची स्थिती असणार आहे। तर कोणत्या आहेत 3 राशी आपण बघूया। यावर्षी होळी 2025 3 राशींसाठी अत्यंत शुभ परिणाम घडवून आणणार आहे। या तिन्ही राशींसाठी आर्थिक दृष्टीने जबरदस्त संधी निर्माण होणार आहेत। तसेच ग्रहयोग आणि नक्षत्रांचे संयोग हे प्रचंड शक्तिशाली लाभदायक ऊर्जा निर्माण करणार आहेत। त्यामुळे धन, प्रतिष्ठा आणि सुख समृद्धी वाढण्याची दाट शक्यता देखील आहे। त्याचबरोबर होळीच्या वेळी सूर्य, गुरु, शुक्र आणि मंगळाचे विशेष संयोग निर्माण होत असून हे तिन्ही राशींसाठी सुवर्णयोग घेऊन येत आहेत। चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी। त्यातली पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे सिंह रास। मैत्रिणींनो, सिंह राशीसाठी होळी पैसा भरपूर घेऊन येणार आहे। मोठे धनलाभ आणि संपत्तीचा विस्तार या काळामध्ये सिंह राशींच्या लोकांच्या होताना दिसतील। तसेच या काळात गुरु मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे। हा सिंह राशीसाठी नवव्या भावात येणार आहे। 9वा भाव हा भाग्य, यात्रा, नवीन संधी आणि मोठ्या लाभाचा असतो। त्यामुळे एखाद्या जुन्या गुंतवणुकीचा किंवा प्रॉपर्टी डीलरचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे। तसेच सूर्य मीन राशीत राहील, 8व्या भावात येते। सूर्याच्या या स्थितीमुळे अचानक धनलाभ देखील मोठा योग आहे। त्याचबरोबर भाग्याने अनपेक्षितपणे पैसा मिळण्याची देखील शक्यता आहे। तसेच मंगळ आणि शुक्राचा उत्तम प्रभाव राहील। हे ग्रह 10व्या आणि 11व्या भावात अनुकूल राहणार आहेत। त्यामुळे व्यावसायिक यश, नोकरीतील बढती आणि नवीन संधी देखील मिळतील। त्याचबरोबर होळीच्या आसपास विशेष संकेत देखील मिळत आहेत। जुने प्रोजेक्टसुद्धा यशस्वी होतील। या काळात भाग्यवंती योग देखील बनत आहेत। जे शेअर मार्केट करतात, रिअल इस्टेटचा बिझनेस करतात, यामधून त्यांना प्रचंड फायदा होणार आहे। त्याचबरोबर जमिनी संपत्ती संबंधित देखील त्यांना लाभ मिळू शकतो। वडिलोपार्जित मालमत्तेवर हक्क मिळवण्याची शक्यता देखील आहे। त्याचबरोबर कर्जमुक्ती होण्याची देखील या काळामध्ये योग बनत आहेत। तसेच जुनी कर्ज फेडली जातील आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल। त्याचबरोबर अचानक मोठ्या रकमांची प्राप्ती देखील तुम्हाला या काळामध्ये होऊ शकते। तसेच लॉटरी, बोनस अथवा पूर्वी अडकलेला पैसा देखील मिळू शकतो। या दिवशी तुम्हाला उपाय म्हणून होळीच्या दिवशी सकाळी सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे आणि 11 वेळा ओम सूर्याय नमःचा जप करायचा आहे। तसेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची मनोभावे आराधना करायची आहे। त्याचबरोबर लाल वस्त्र घाला आणि गाईला गूळ देखील खाऊ घाला। या उपायाने तुमच्या सर्व समस्या सुटताना दिसत आहेत। त्याचबरोबर आता पुढची भाग्यशाली रास बघूया। ती भाग्यशाली राशी म्हणजे मेष राशी आहे। मेष राशींच्या लोकांसाठी होळीच्या दिवशी सोन्याचा डोंगर लाभेल। म्हणजेच काय, जबरदस्त नशिबाचा उदय होईल। 2025 मेष राशीवरती विशेष प्रभाव टाकणार आहे। यावेळी गृहस्थिती आणि शुभ योग लाभदायक ठरणार आहेत मेष राशींसाठी। तसेच गुरु मेष राशीत प्रवेश करणार आहे। हा महायोग मेष राशीच्या जीवनात मोठ्या सकारात्मक बदलांची सुरुवात करेल। तसेच सूर्य मीन राशीत असल्याने हा काळ आर्थिकदृष्ट्या स्थिरता आणि त्याचबरोबर मंगळ आणि शुक्राचा शुभ प्रभाव देखील पडताना दिसेल। तसेच व्यापार व्यवसायामध्ये जबरदस्त वाढ होईल। मोठी डील फायनल होऊ शकते। त्याचबरोबर राहू केतूचा अनुकूल प्रभाव देखील पडताना दिसेल। पूर्वी घेतलेले आर्थिक झेप आता फायद्याचे ठरणार आहेत असे तुम्हाला मुख्य संकेत मिळत आहेत। तर त्याचबरोबर व्यवसायात मोठा पैसा मिळेल, बँकेतील बचत देखील वाढेल आणि मोठ्या प्रोजेक्टसाठी गुंतवणुकीचा उत्तम काळ देखील आहे। लॉटरी, ट्रेडिंग आणि गुंतवणुकीत जबरदस्त लाभ देखील या काळामध्ये होताना दिसत आहे। त्याचबरोबर विदेशी संधी, नोकरीत प्रमोशन किंवा मोठा जॉब देखील मिळण्याचे योग आहेत। त्याचबरोबर महत्त्वाच्या व्यक्तींच्या ओळखीमुळे अचानक संधी देखील मिळतील। या दिवशी उपाय म्हणून तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करा, लाल रंगाचं वस्त्र धारण करा आणि 5 लाल फुले होळीच्या अग्नीमध्ये अर्पण करा। त्याचबरोबर मंदिरात गूळ आणि चण्याचे दान करा। हे आहे मेष राशीसाठी। आता वळूया तिसरी आणि शेवटची भाग्यशाली रास, ज्याचे होळीच्या दिवशी नशीब खुलणार आहे। ती रास आहे मकर रास। मकर राशीवाल्यांसाठी जबरदस्त आर्थिक वाढ या काळामध्ये होताना दिसेल। तसेच होळीच्या दिवशी मोठे प्रॉफिट आणि नवीन संधी देखील मिळताना दिसत आहेत। त्याचबरोबर होळी 2025 मकर राशीसाठी विशेष प्रभावशाली ठरणार आहे। ग्रहस्थिती आणि शुभयोगाचा खूप फायदा या राशीला होणार आहे।
त्याचबरोबर गुरुचा मेष राशीत प्रवेश हा मकर राशीसाठी 4थ्या भावात पडेल, जो संपत्ती आणि स्थैर्याचा भाव आहे. त्याचबरोबर शनीच्या कृपेमुळे स्थिर आणि दीर्घकालीन आर्थिक फायद्याचा योग देखील आहे. सूर्याचा शुभ प्रभाव देखील पडेल. उच्च पदस्थान लोकांना पाठिंबा मिळताना दिसेल. तसेच मंगळ शुक्राचा उत्तम संयोग फायद्याचा ठरेल. तसेच घर खरेदी, वाहन खरेदी किंवा मोठी आर्थिक वाढ देखील होऊ शकते. तसेच होळीच्या आसपास धनलाभाचे संकेत देखील दिसत आहेत. जमीन विक्री किंवा घर खरेदीसाठी हा काळ योग्य आहे. शेअर बाजारात, म्युच्युअल फंड किंवा लाँग टर्म गुंतवणुकीत जबरदस्त फायदा होताना दिसत आहे. त्याचबरोबर नोकरीत प्रमोशन आणि पगारवाढीचे संकेत देखील मिळत आहेत. व्यवसायात स्थिरता आणि मोठे क्लायंट मिळण्याचे योग देखील बनत आहेत. तसेच या काळामध्ये तुम्ही कर्जातून मुक्त देखील होऊ शकता. तसा हा काळ तुमच्यासाठी उत्तमच आहे. तर या दिवशी तुम्ही उपाय म्हणून शनी मंत्रांचा जप अवश्य करा. ओम शांती शनिदेवाय नमः आणि व्यवसायात जबरदस्त प्रगती होऊ शकेल. लॉटरी, बोनस, जुनी गुंतवणूक, प्रमोशन आणि नवीन संधी निर्माण होण्याचे संकेत देखील जबरदस्त दिसत आहेत. त्याचबरोबर ग्रहस्थिती अत्यंत अनुकूल असल्याने यांचे भविष्य उज्ज्वल आणि समृद्ध असेल. तर या कालावधीत मोठ्या आर्थिक संधीचा लाभ घ्या आणि योग्य उपाय करा, कारण हा काय सोन्याचा पर्वासारखा काळ आहे. तर मैत्रिणींनो, या 3 राशी आहेत. होळीच्या दिवशी ज्यांना भरघोस लाभ मिळणार आहे, पैसाच पैसा मिळणार आहे. पण त्यासाठी मी काही उपाय छोटेसे सांगितलेले आहेत, तर ते तुम्ही उपाय करा. तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ज्या भाग्यवान राशी आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.